नमस्कार, मी रूपा दंताळे. मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रावेतकर ग्रुपमध्ये काम करते. मी 2017 साली रावेतकर ग्रुप जॉईन केलं होतं, ज्या वेळेला आमच्याकडे 4-5 लोकच टीममध्ये काम करत होती. मी सेल्स, मार्केटिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिडेव्हलपमेंट जे विंग आहे आमचं, ते सगळं सध्या हँडल करते आणि त्याचं स्टार्ट टू एंड फंक्शनिंग जे आहे ते माझ्या अंडर येतं. रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर तुमच्या जुन्या घराला त्याचा नवीन स्वरूप देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं. जुनं घर म्हणजे काय, तर पै एकत्र करून माणसांनी ते घर घेतलेलं असतं आणि ते कुणाच्या तरी हातात देणं आणि ते परत मिळणार की नाही ह्याची धाकधूक मनामध्ये ठेवणं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लोकांच्या मनामध्ये भीती असणं, त्यांच्याकडनं क्वेश्चन्स विचारलं जाणं, त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या क्वेरीज येणं, त्यांच्याकडनं सतत एक तुमच्यावरती जो ट्रस्ट नाही असं सतत दाखवत राहणं, ही म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप आमच्यासाठी जी आहे ती डिससॅटिस्फाईंग गोष्ट आहे. पण त्यांच्या जागी जेव्हा आम्ही स्वतःला ठेवतो त्यावेळेला असं वाटतं, यार त्यांच्या शूजमध्ये जर आम्ही असतो तर कदाचित आम्ही सुद्धा असंच वागलो असतो. आणि मग ह्या सगळ्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी जेव्हा डील करतो त्यावेळेला बहुतेक गोष्टी सोप्या होऊन जातात आमच्यासाठी. इतके वर्ष रावेतकर ग्रुप जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करत आहे त्याच्यामुळे आता खरं तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टींवरती एक्सपर्टीज आली आहे असं मी म्हणेन. कारण कुठलाही लिगल इश्यू असेल तो सॉल्व्ह झाल्याशिवाय पुढं सरकत नाही, ही सर्वात पहिली गोष्ट. तर त्या साईटचं जिथपासनं आमच्या हातामध्ये ती साईट येते तिथपासनं शेवटच्या माणसाला पोझेशन देईस्तोवर आणि त्याचं शेवटचं प्रॉपर्टीचं जे काही डीलिंग असतं किंवा प्रॉपर्टी जे टॅक्सेस ह्याच्यावरती नाव वगैरे येणं असतं तिथपर्यंत आमची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असते. उगाचच आपले साईट घेतल्यात आणि बोर्ड लावत ठेवलेत आणि बरेच दिवस झाले कामं सुरू नाही झालीत, हे असं कधीच होत नाही आमच्या बाबतीत. कारण साईट घेणं आणि ती कंप्लीट करणं इज वॉट द मोटो रावेतकर ग्रुप ऑलवेज फॉलोज. आणि कदाचित याच गोष्टीमुळे पूर्ण ट्रस्ट लोकांचा बिल्ड होतो आमच्यामध्ये, की लिगल नॉलेज आहे या लोकांना, प्रत्येक लिगल क्वेरीजची आपल्याला उत्तरं दिली जात आहेत, प्रोसेस व्यवस्थित समजून सांगितली जात आहे, प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आलेला प्रॉब्लेम असेल मेंबर्सना, स्पेशली जुने जे ओल्ड एज मेंबर असतात की त्यांना आता पुढे जाऊन मुलींच्या नावावर काही गोष्टी करायच्या असतात, काही करायच्या असतात, तर त्याच्यासाठी जो सगळा पूर्ण लिगल सपोर्ट असतो. एकतर अमोलनी पूर्णपणे फ्रीडम दिला काम करताना. जसं की मी म्हटलं की मला बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे पुण्यातल्या बऱ्याच ऑफिसेसमधनं किंवा डेव्हलपर्सकडे काम करून मी आलेली आहे. त्याच्यामुळे तो जो काही डेव्हलपरचा टिपिकल माइंडसेट असतो पिढीजात आलेला, तो सगळा बघितलेला आहे मी या सगळ्यामध्ये. आणि मग ते कसं मॅनेजमेंट सेंट्रिक म्हणायचं पण ते खरं मॅनेजमेंट सेंट्रिक नसायचं. सो हे अनुभव खूप घेतलेले. टिपिकल पॉलिटिक्स या सगळ्या ज्या काही गोष्टी ऑफिसेसमधनं स्पेसिफिकली डेव्हलपर्सच्या ऑफिसमधनं असायची ती कुठेच बघायला माझ्या ऑफिसमध्ये मिळणार नाही. तर ह्याचं सगळं श्रेय अमोलला जातं, कारण त्यांनी पूर्णपणे फ्री हँड दिला काम करताना. कारण कुठल्याच गोष्टीमध्ये डिसिजन मेकिंग करताना की बाबा हे करायला नको ते करायला नको, प्रत्येक वेळेला डिस्कशन करून ब्रेनस्टॉर्मिंग करून आपल्या कंपनीसाठी आपल्या लोकांसाठी काय महत्त्वाचं आहे आणि वाईस वर्सा की सोसायटीच्या लोकांसाठी आणि आपल्या प्रोजेक्टसाठी हे कसं फायदेशीर आहे हे नक्कीच कायम बघितलं गेलं. सो अमोलशी इतके वर्ष काम करताना हा म्हटलं तसं एम्प्लॉई आणि बॉसचं हे रिलेशनशिप किंवा नातं असं म्हणताच येणार नाही आपल्याला. इट इज ऑलवेज अ ग्रोथ पार्टनर रिलेशनशिप बिटवीन अस. त्याच्या बाबतीत एक सांगेन मी की त्याला तो कुठल्याही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. बी इट क्वालिटी असू देत त्याच्या प्रोजेक्टमधल्या प्रॉडक्टशी किंवा मग ब्रँडिंग असू देत. एखादी स्पेसिफिक गोष्ट त्याला ज्या वेनं हवी आहे त्याच वेनं ती हवी आहे. आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग म्हणाल तर कायम सटल लोकांना ध्यानात ठेवून केलेलं. म्हणजे कुठेतरी असं काहीतरी करायचं आहे म्हणून मार्केटिंग आम्ही कधीच केलं नाही. लोक, त्यांच्या सेंटिमेंट्स, त्यांच्याशी असलेले आमचं नातं, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही बऱ्यापैकी मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करतो आमच्या. म्हणजे जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गणपतीमध्ये आम्ही एकदा कॅम्पेन केलं होतं की लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही मोदक पोहोचवले होते. आत्ता गेल्या 2 वर्षांपासून आम्ही लोकांच्या घरी आंबे देतो. कारण ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या फील गुड फॅक्टर खूप चांगला क्रिएट करतात लोकांसाठी असं मला वाटतं. आता सगळेच जण कॉपी करतात ह्या सगळ्या गोष्टी, दॅट वी नो बिकॉज रावेतकर इज डुईंग दिस. बट एक काळ असा पण होता की अरे हा किती करतोय किंवा हा ग्रुप किती मार्केटिंग करतोय, किती गोष्टी करायला नाही पाहिजेत असं बोलणारी पण लोक होती. पण दॅट इज देअर थॉट.
आणि जो काय आमचा थॉट प्रोसेस आहे हा कायम आमच्या क्लायंटभोवती, आमची जी काही बेसिक आमचे थॉट्स आहेत त्याच्याभोवती कायम फिरत असतो आणि आमचं मार्केटिंगसुद्धा त्याच पद्धतीनं घडत असतं. बी इट कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपंट आम्ही असू किंवा बी इट स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपंट असू, बी इट स्वप्नील कुसळेला आम्ही जे काही स्पॉन्सर केलं ते असू देत. सो ह्याच्यातनं काय दिसतं तुम्हाला, तर छोट्यात छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापासनं ते मोठ्या होईपर्यंत आम्ही त्याला पार्टिसिपेट करत असतो आणि वी मेक शुअर की कुठेतरी ते मध्यमवर्गीय माणसाशी त्याचा दुवा जोडला गेला पाहिजे असं आमचं मार्केटिंग असतं. अँड वी ट्राय टू मेंटेन इट टिल नाव.